मतदान जनजागृती महासायकल रॅली अंतर्गत माननीय प्रांताधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब, माननीय गटविकास अधिकारी व माननीय मुख्याधिकारी साहेब, माननीय गट शिक्षण अधिकारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 27 मार्च बुधवार 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक विटा येथे मतदान जनजागृती महासायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये खानापूर पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी, सायकल प्रेमी क्लब विटा, विटा हायस्कूल विटा, महात्मा गांधी विद्या मंदिर विटा, के गुळवणी माध्यमिक शाळा विटा, सौ इंदिराबाई भिडे कन्या शाळा विटा व बळवंत कॉलेज विटा या शाळांमधील एकूण 200 विद्यार्थी व विद्यार्थिनी व सायकलिस्ट यांनी सहभाग घेतला। एक राष्ट्रीय कार्य म्हणून सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करणं, मतदानाची टक्केवारी वाढवणं इत्यादी संदर्भामध्ये घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली। माननीय गट शिक्षण अधिकारी तथा स्वीप प्रमुख माननीय विकास राजे यांनी रॅलीला मार्गदर्शन केले व आभार मानले। या रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, खानापूर पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी, सायकलिस्ट, त्याचबरोबर शाळांचे शिक्षक, केंद्रप्रमुख दिलीप कुमार साणप, नवनाथ कदम, सचिन लवळे, सायकल प्रेमी क्लबचे अध्यक्ष श्री सतीश शिंदे, गणेश ठोंबरे, संग्राम कचरे, सागर कचरे व विटा शहरातील ग्रामस्थ व सायकल प्रेमी इत्यादी उपस्थित होते। सायकल रॅलीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक, विटा साई हॉस्पिटल, खानापूर रोड विटा, तेथून परत छत्रपती शिवाजी महाराज चौक, तासगाव रोड कमान, जैन मंदिर, ब्राह्मण गल्ली, चिंचबंदर चौक, शितोळे चौक, नेवरी नाका, रंभा ऑटोपासून नेवरी रोड, परत माघारी क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी विटा, संगम मेडिकल, मायणी रोड, वन विभाग कार्यालय, लीलाताई देश चौगुले प्राथमिक शाळा विटा, चौंडेश्वरी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक समाप्त। लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी समाजात आपल्याला जनजागृती करण्यासाठी आज या ठिकाणी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। या सायकल रॅलीमध्ये आज विद्यार्थी, त्यानंतर सायकल प्रेमी ग्रुप, बरेचसे नागरिक या ठिकाणी, शिक्षक, विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। अत्यंत उत्साहामध्ये ही सायकल रॅली आपण या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। की आपण पाहतो की भारत हे लोकशाही राष्ट्र, हे जगामध्ये मोठं राष्ट्र आहे आणि या आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी बरेचसे लोक अजूनही मतदानामध्ये सहभागी होत नाहीत। त्यांना आपण जागृत करण्यासाठी आणि आपला लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवणं गरजेचं आहे। त्यामुळे समाजात, जनमानसात सगळ्यांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी आपण या सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं सर्व लोकांनी जर या मतदानामध्ये सहभाग घेतल्यानंतर आपलं हे लोकशाही राष्ट्र प्रबळ होऊ शकतं आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीचं कामकाज आहे 2024 मध्ये आपल्याला गेल्या वर्षीच्या निवडणुकीपेक्षा यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे। त्यामुळं नव मतदार जे आहेत, नव्याने ज्यांनी नोंदणी केलेल्या आहेत, त्याचबरोबर वृद्ध, तरुण या सर्वांनी या मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे आणि निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन आपलं लोकशाही राष्ट्र हे प्रबळ जगामध्ये होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत। आज या ठिकाणी विद्यार्थी, त्यानंतर ग्रामस्थ, विटा सायकल प्रेमी ग्रुप, त्यानंतर शिक्षक, शाळेचे विद्यार्थी, त्यानंतर पत्रकार या सर्वांनी या रॅलीमध्ये भाग घेतला। त्याबद्दल मी स्वीप नोडल अधिकारी 286 खानापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि आपली ही सायकल रॅली या ठिकाणी संपन्न झाली असं आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना सूचना आहे की आपण अत्यंत शिस्तीत आणि सुरक्षितपणे आपापल्या शाळेमध्ये आपण जायचं आहे। आपण या ठिकाणी चौकामध्ये वगैरे वाहतूक जास्त आहे, तर आपण सर्वांनी सुरक्षित आणि व्यवस्थितपणे आपापल्या शाळेमध्ये जायचं आहे। गडबड कुणीही करू नये। आपली ही काही स्पर्धा नाही, रेस नाही। बरेचसे मुलं जोरात सायकल चालवत होते, फक्त शांततेने आणि शिस्तीने आपल्या शाळेमध्ये जायचं आहे। सर्व शिक्षकांना सूचना आहे की आपले सर्व विद्यार्थी व्यवस्थितपणे आपल्या शाळेमध्ये पोहोचतील याची दक्षता सर्वांनी घ्यायची। आपण सर्वजण या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो।